म्हणजे खरं तर विद्यार्थ्यांनी हा मुद्दा अतिशय गांभीर्याने लक्षात घेण्यासारखा आहे. एक महत्त्वाचं खरं तर चर्चा चालू आहे सध्या महाराष्ट्रात बिरदेव ढोणे नावाच्या विद्यार्थ्याची. तोही क्वालिफाईड झालाय, 600-700 काहीतरी रँक आहे त्याचा सुद्धा. तर आता कसं झालंय की मीडियाने दाखवताना त्याला मेंढपाळांच्या ग्रुपमध्ये दाखवलंय आणि एक मेंढपाळ मुलगा कलेक्टर होऊ शकतो, तर कुणीही कलेक्टर होऊ शकतं का, असा प्रश्न सर्वसाधारण विद्यार्थ्यांना पडणं साहजिकच आहे. तर मला एक या ठिकाणी तुम्हाला महत्त्वाचा प्रश्न विचारायचा की खरंच इतकं सोपं आहे का, की तुमच्या अभ्यासाची स्ट्रॅटजी कशी होती, तुम्हाला किती तास अभ्यास करावा लागला, तुम्ही महाराष्ट्रात काही क्लासेस लावले होते का, की महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा जावं लागलं? खरं तर हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा तुम्ही सांगायचा आहे, कारण याच्यावर अनेक जण गोंधळलेले आहे. तर मला तुमच्या अभ्यासाची स्ट्रॅटजी आणि मेहनत सांगा. नक्की. मला असं वाटतंय की UPSC आता मी 5 वर्ष प्रिपरेशन केलंय, तर मला बऱ्यापैकी अनुभव आहे की UPSC ची एक्झाम कशी असते. तर मला असं वाटतं की एवढं सोपं नाहीये. बरोबर. की आपण मी स्वतः ठरवलं होतं की मी फुल टाइम करेल. बरोबर. कारण काहीतरी जॉब करण्यात किंवा घरी राहून किंवा घरच्या सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटी पूर्ण करून होऊ शकतं, पण मला असं वाटतं की ते इतकं सोपं नाही की जितकं दाखवलं जातं. दाखवलं. बरोबर आहे. कारण यासाठी मेहनत तर लागते आणि मेहनत करतात सगळे. बरोबर. पण ही जी कॉम्पिटिशन आहे खूप टफ असते, कारण आपल्याला लाखोमधून हजारात जायचंय. बरोबर आहे. तर मला नाही वाटत की एवढं सोपं आहे. नक्कीच हे टफ आहे. बरोबर. आणि करू शकेल किंवा करू शकत नाही हा क्वेश्चन आपण दुसऱ्याला विचारण्यापेक्षा स्वतःला विचारला तर त्याचा आन्सर आपल्याला नक्की भेटेल. राईट. आपण जर मनापासून आपल्याला विचारलं की माझ्या स्ट्रेंथ्स काय आहेत, माझे विकनेस काय आहेत, बरोबर, आणि मी कुठंपर्यंत स्वतःला स्ट्रेच करू शकतो. कारण असं होतं की मला सुद्धा असं वाटायचं की मी पहिल्या अटेम्प्टमध्ये होईल, दुसऱ्या अटेम्प्टमध्ये होईल, पण माझा तो आत्मविश्वास होता तो ढासळला. कारण हे सोपं नाही आहे. बरोबर. कारण जेवढी मेहनत तेवढी मार्क, हे प्रिन्सिपल दरवेळेस अप्लाय होत नाही. बरोबर. बाकीच्या एक्झाममध्ये होत असेल पण इथं होत नाही. कारण इथे जो मुलगा 1000 आलाय आणि जो मुलगा 2000व्या स्थानावर आहे, त्या दोघांचं कष्ट मेहनत सगळं सेम. त्यांच्या टॅलेंटमध्ये काहीच कमी नाही. बरोबर. दे आर इक्वल. ते इक्वल फुटिंगवर आहेत. फक्त विषय एवढाच आहे की कोण लिस्टमध्ये आहे, कोण लिस्टच्या बाहेर आहे. तर मला असं वाटतं की नक्कीच सोपं नाही, अवघड आहे. मला पण 2-3 वेळेस अपयश आलेलं आहे. म्हणजे माझं हे प्रश्न होता की तुमची स्ट्रॅटेजी म्हणजे तुम्ही किती तास अभ्यास डेली करायचे, म्हणजे कमीत कमी विद्यार्थ्यांनी किती तास करायला हवा?